युरोप म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पॅरिसचा आयफेल टॉवर, पिसाचा मनोरा आणि लंडनचा ब्रिज। याबरोबरच बर्फाच्छादित शिखरं, खळखळणाऱ्या स्वच्छ नद्या, टुमदार गावं हे देखील युरोपच्या सौंदर्यात भर घालतात। आणि युरोपचं हेच वैभव पर्यटकांना पुरेपूर अनुभवता यावं यासाठी मँगो हॉलिडे गेल्या 8 वर्षांपासून कार्यरत आहे। त्यामुळे सहलीचा निखळ आनंद मिळवून देणं हा आता मँगो हॉलिडेजचा केवळ व्यवसाय राहिला नसून छंदच झालाय। मुळात मँगो हॉलिडेजची स्थापना झाली तीच सहलीचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी। मिलिंद बाबर यांनी परदेशात सहलीसाठी जाणाऱ्या भारतीयांना उत्तमोत्तम सहली देण्यासाठी या कंपनीची स्थापना केली। पर्यटन क्षेत्रातला अनुभव आणि पर्यटकांना नेमकं काय हवं याची उत्तम जाण यामुळे अवघ्या काहीच काळात पर्यटनासाठी क्षेत्रात मँगो हॉलिडेनं आपला ठसा उमटवला। त्यामुळेच अनेक पर्यटकांचं या कंपनीबरोबर एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय। प्रत्येक ऐतिहासिक स्थळ हे बाबर सरांनी आम्हाला जसं काही तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय हिस्ट्री अशा पद्धतीने सांगितलं। तुम्हाला खोटं वाटेल पण माझा प्रत्येक सकाळचा दिवस हा सरांचं जे काही आपण कुठे भेट देणार आहोत, काय करणार आहोत, त्याचे जे महत्त्व आहे ते सांगण्याचं रेकॉर्डिंग करण्यामध्ये माझा प्रवास गेला। ते रेकॉर्डिंग इतकं सुंदर होतं की आजही मला जर रिफ्रेश व्हायचं असेल तर सरांचं रेकॉर्डिंग ऐकते आणि परत माझ्या मनामध्ये हिस्ट्री जागृत होते। तर अशी ही मँगो हॉलिडेज आहे। मला जर परत कोणी विचारलं किंवा ह्यांनी जर मला विचारलं की तुला गिफ्ट काय देऊ, तर मी नक्की सांगेन की हिऱ्याचा हार नको ग बाई, मँगोची युरोप टूर हवी ग बाई। एक्झॅगरेशन पुन्हा एकदा सांगतो करत नाही, पण बोले तैसा चाले अशी त्यांची हे आहे। म्हणजे हे मी का म्हणतोय की मी इथे आल्यानंतर इथे आम्हाला ज्या ज्या गोष्टी कमिट केलेल्या होत्या किंवा ज्या सांगितलेल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या आम्हाला तशाच्या तशा मिळाल्या। युरोपला जायचं हे ठरलं तेव्हा असं स्वप्नवत वाटलं की आपण इतक्या लांब परदेशात जाऊ का, जमेल का, पण इथे आम्हाला सगळं छान मिळाल्यामुळे आम्ही जाऊन आलो आणि आमचं खूप छान झाला युरोपचा प्रवास। की युरोपची जी भव्यता आहे, दिव्यता आहे ती आपण कधी इमॅजिन नाही केली। फक्त वाचलं होतं चित्रांमध्ये, पुस्तकामध्ये जे पाहिलं होतं, पण ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं हे विशेष आहे। की तिथली जी संस्कृती, रोमन संस्कृती शाळेत वाचली होती, पण इथं आल्यानंतर जी आम्ही अनुभवली की जे तिथले जे पडलेले सुद्धा जे काही ठिकाणं होती, पडीक म्हणतो आपण तशी, पण ती पण त्यांनी इतकी छान मेंटेन ठेवली होती की असं वाटतं की नाही ते खरं ती संस्कृतीच आहे ती। तर इतकं सुंदर आम्हाला पाहायला मिळालं। आणि बाबर सरांचं तर काही सांगायलाच नको, त्यांची जी ओघवती वाणी म्हणतो आपण की त्यांची जी बोलण्याची स्टाईल होती की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते अखंड बोलत राहायचे। की आपण कॉलेजमध्ये प्रोफेसर बोलतात 1 तासभर, पण ते इतके छान माहिती सांगायचे की तुमचं लक्ष खिडकीतून मी बऱ्यापैकी लिहित होते कविता वगैरे, ते मी बाहेर पाहायचे आणि इकडं खाली त्यांचं ऐकलं ते बोलायला लिहित राहायचे। इतकं त्यांचं सुंदर त्यांनी छानसं माहिती सांगितली। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा जो आनंद आहे तो या मँगो टूरमध्ये झाला। आणि आम्ही तर मी नेहमी माझ्या मित्रांना किंवा आमच्या इतके जेवढे लोक मिळाले ते सगळ्यांना आम्ही सांगत असतो की जायचं ट्रिपला तर मँगो हॉलिडेजबरोबर जा। आणि मी तर नेहमी याच्या पुढे जरी मला कुठे जाण्याचा प्रसंग आला आणि सरांनी ते ट्रिप जॉईन करेल तर मी अवश्य याच ट्रिपबरोबर जाईल। आज पर्यटन क्षेत्रात शेकडो कंपन्या लाखो पर्यटकांना दरवर्षी युरोप दर्शन घडवतात। पण पर्यटकांची हीच युरोपवारी जास्तीत जास्त आनंददायी आणि अविस्मरणीय कशी होईल याकडे मँगो हॉलिडेज बारकाईने लक्ष देतात। भारतातील बराचसा पर्यटक वर्ग हा आयुष्यात एकदाच युरोपवारी करतो, त्यासाठी मोजावी लागणारी रक्कमही मोठी असते आणि त्यामुळे त्यांना पुरेपूर सुखसुविधा आणि निखळ आनंद देण्याकडे त्यांचा कल असतो। युरोपच्या अगदी गल्लीबोळातील इतिहास, परंपरा आणि जीवनशैलीची इत्यंभूत माहिती या टूरमध्ये तुम्हाला मिळते। मँगो हॉलिडेजच्या माध्यमातून युरोप पाहताना तुम्ही केवळ युरोपातील निसर्ग सौंदर्य अनुभवत नाही तर तेथील इतिहास आणि संस्कृतीशी देखील एकरूप होता। त्यामुळे युरोप टूर ही आज त्यांची स्पेशालिटी झाली आहे। आयुष्यात एकदाच माणूस युरोपला जाऊन येतो, मग त्यांची खाद्य संस्कृती काय आहे, मग आपण त्याच्यामध्ये सुद्धा खूप केअरफुली विचार केलेला आहे की तुमचा मेनू रिपीट होऊ नये। मग इटलीमध्ये गेल्यावर तुम्हाला पिझ्झा मिळावा किंवा जर्मनीमध्ये लोकल फूड काय असतं त्याची टेस्ट तुम्हाला मिळावी किंवा चीज टेस्ट करता यावं। तर त्यांची खाद्य संस्कृती असेल, त्यांची फिलॉसॉफी असेल, त्यांचं कल्चर असेल, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, हे सगळं तुम्हाला जर कळलं तर तुम्ही खरं युरोप पाहिला। नाही तर तुम्ही फक्त जाल आणि पासपोर्टवरती स्टॅम्प मारून परत याल।
तर हा मूळ फरक आहे की मँगो हॉलिडेज वेगळं काय देतं, तर हे सगळं आम्ही वेगळं इतरांपेक्षा देतो आणि आमचा पूर्ण फोकस हा याच्यावरतीच ठेवलेला आहे. त्यामुळे आमच्या क्वालिटीमध्ये आणि बाकीच्यांच्या क्वालिटीमध्ये खूप मोठा फरक आहे. बऱ्याचदा युरोप टूरला जाणारे पर्यटक हे 50च्या वरील वयोगटातील असतात. त्याचबरोबर युरोप टूरला जाताना काय काळजी घ्यावी, काय तयारी करावी असे प्रश्न त्यांच्या मनात असतात. पण मँगो हॉलिडेज कडून या सगळ्या गोष्टींबाबत टूर आधी आणि टूर दरम्यान वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं जातं. यामध्ये अगदी कागदपत्रांपासून ते वैद्यकीय बाबींचाही समावेश असतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन सहलीचा आनंद घेऊ शकता. कपडे घेतलेत. आता आम्ही एक प्री डिपार्चर मीटिंग घेतो. टूरवर जायच्या आधी आमची एक प्री डिपार्चर मीटिंग असते. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाते की क्लायमॅटिक कंडिशन्स कशा असतील, प्रवास किती होईल, कपडे कशा प्रकारचे असावेत, चष्मे 2 का घ्यावेत, कॅमेऱ्याचे रोल्स घ्यावेत का तुमचे चिप्स असतात त्या किती घ्याव्यात, चालायला किती लागतं, शूज कशा प्रकारचे असावेत, हे सगळी माहिती तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका किंवा कुशंका असतील त्या सगळ्यांची उत्तरं या प्री डिपार्चर मीटिंगमध्ये दिली जातात. त्यामुळे तुम्ही जायच्या आधी फुल्ली प्रिपेअर्ड असता. कपडे कसे घ्यावेत, तर थर्मलवेअर का घ्यावं. तिथे गेल्यानंतर लोकांना वाटतं की मला अस्थम्याचा त्रास आहे, मग 11,000 फुटांना गेल्यावरती, युंगफ्रावला गेल्यावरती मला काही त्रास होईल का, तर तसं काही होत नाही. आणि जरी झालं, तुम्हाला तुमची बॉडीची केमिस्ट्री चांगली माहिती असते, जरी तसं काही घडलं तरी तिथे मेडिकल सपोर्ट इतका एक्सलंट असतो. म्हणजे 11,000 फुटावरती सुद्धा तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर असतात किंवा नर्स असते किंवा डॉक्टर अटेंड करायला असतात. तर असं काही होत नाही. आता गेल्या माझ्या 23 वर्षांच्या करिअरमध्ये असं काही झालं नाही की 11,000 फुटांवरती गेल्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेम झाला. आयुष्यात एकदा तरी युरोपवारी करावी असं म्हणतात. पण ही युरोपवारी स्पेशल बनवायची असेल तर ती मँगो हॉलिडेज बरोबरच करा. कारण प्युअर जॉय म्हणजे निखळ आनंद असं ब्रीद वाक्य असणारं मँगो हॉलिडेज तुमची युरोपवारी केवळ आनंददायीच नाही तर संस्मरणीय बनवतं. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.